आता हा मी प्रेस केला तर चालू झालं. बटन आहे का? मला आज समजलं. सकाळी लेट याच्यामुळे झालं आपल्याला. नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता वाजलेत 6:30. मी निघालेलो घरातून 5:30ला. पेट्रोल वगैरे भरलं आणि काय रेग्युलर रूट होता. वाशीला आलो सुबोधच्या इथे आणि तिथून आम्ही पुढे चाललो आहे धूम लेकला. तर मी ब्लॉगची सुरुवात मी इथून करतो आहे. आणि मध्ये एक प्रॉब्लेम झालेला, ग्लव्स कुठेतरी पडलेला. तर मी रिटर्न मारला पेट्रोलच्या इथे. अराउंड साकीनालापर्यंत गेलेलो, म्हणजे समजा 300 मीटर गेलेलो आणि मग तिथून रिटर्न आलो. आणि मग त्याच्यानंतर ग्लव्स भेटला मला. मग 5:45ला तिथून निघालो रिटर्न आणि मग आता 6:30ला पोचलो. आणि आता सुबोधचा वेट करत इथं चांगलं आहे नवी मुंबईचं होतं. किंवा डायरेक्ट गाडीवरच भेटतो तुम्हाला मी तो ब्लॉग करता करता. तर मंडळी, आम्ही निघालोय आणि ब्लॉगची सुरुवात ही राईडची सुरुवात ही आत्ता झाली आहे. सुबोधने खूप लेट केलं. सुबोधला हॅलो. हा, निघालोय बोललो. मला जरा व्हॉट्सअपला तुझा घराचा लोकेशन पाठव ना. हा हा. ओके. हा ब्लॉग मी जास्त मोठा बनवणारच नाही, कारण गेले 2 ब्लॉग खूप मोठे झालेत. 25 मिनिटं 32 मिनिटं. तर हा ब्लॉग मी थोडा छोटाच बनवेन, जेणेकरून लोक बघतील. कारण एवढा मोठा ब्लॉग कोण बघत नाही, हे मी बघितलंय. त्याने लोकेशन पाठवलंय. बाकी सुबोध आपल्या ग्रुप मधल्या एका मित्रासोबत बसलाय. म्हणजे त्याचा जिवलग मित्र आणि माझा त्याच्या संदर्भातला मित्र. तर माझा पण मित्रच झाला. मित्राचा मित्र आपला मित्र, शेवटी एकच बात. पण थंडी जाम आहे. मी ग्लव्स घालायला विसरलोय. आता थांबू पण नाही शकत. आता तर फेब्रुवारीच्या नंतर थंडी निघून जाईल आणि ऊन पडेल. त्या उन्हात राईड करणं म्हणजे अशक्य. तर जेवढा टाइम आपल्याला भेटतो राईड करायला या थंडीमध्ये तर करू. आता नेक्स्ट मंथ कुठे जायचंय हे फिक्स तर नाही, पण लेट्स सी की कुठे जाऊ शकतो. फोन एवढा हलतो ना, मला भीती वाटते फोन ठेवायला. आणि माझा आवाज प्रॉपर येतोय की नाही ते पण नाही मला माहिती आहे, कारण थंडी एवढ्या स्पीड मध्ये, त्यात विंड ब्लास्ट होतोय. माझ्याकडे एक वायझर असतं ना, वायसर का वायझर, दोघांपैकी मी कन्फ्यूज आहे. हर टाइम मी लवकर निघतो, पण वाशीला पोचलो कि मग 7 वाजतातच मला. कारण सुबोध एकतर त्याला हागायला येते, एकतर तो आंघोळ करतो, नाहीतर एकतर त्याला 2 वेळा हागायला येते. असं करून तो लेट करून टाकतो. म्हणून आता सगळे भडकलेत.
तर कारण सगळ्यांना जायचं आहे बाहेर 12 वाजेपर्यंत, सगळ्यांना त्यांची कामं करायची आहेत. त्या हिशोबाने सगळे भडकलेत. पण आता काय नाही, जे भडकलेत ते भडकलेत, नॉर्मल झालेत. राईडची सुरुवात सुद्धा झाली आहे. आणि मला लागल्या भूक, बेकारवाली भूक लागली आता. त्यात मी बालक्लॉ विसरलोय. नाकावर थंडी लागते, नाकामध्ये सब धुके जातात आहेत, काय माहिती काय काय जातंय. त्यात हा मिरर आईला याच्या सारखा असा करावं लागतोय. मिरर चेंजच करून टाकतो मी. नेक्स्ट राईडला नवीन मिरर दिसेल तुम्हाला, नवीन मिरर. तसं मला ब्लॉग हा छोटाच करायचा आहे. जास्त मोठा मी हा ब्लॉग बनवणारच नाही, काही झालं तरी. माझे प्राण गेले तरी चालेल, पण हा ब्लॉग मी छोटाच ठेवणार. मला सनसेट बघायचा होता, सॉरी सनराईज बघायचा होता. पण काय करणार. जे आहे ते आहे, आपल्याला जे बघायला भेटतंय ते बघूया. मित्रांनो, आपण इथे पोहोचलोय मीटअप पॉइंटला, अविनाशच्या घराच्या इथे. आणि इकडे सगळे थांबलेत. आपला मित्र शिवम, अविनाश, ओमकार आणि सुबोध. याला तर तुम्ही ओळखताच, आता दलिंदर माणूस आहे. पण लवकर येता येत ना तुम्हाला. सकाळी लेट याच्यामुळे झालं आपल्याला. पण आता निघू. आणि सूर्य वगैरे डोक्यावर आलेत हळूहळू. आता इकडून पुढे निघूया आपण. चला. आई ग, वाचलो रे बापा. आई ग, कसला बेकार वाचलोय. जर आला असता ना मध्ये, मी तर घुसलो असतो पक्का. मी ट्राय करतो व्हिडिओ 4K मध्ये बनायला, कारण कसं आहे ना, 4K मध्ये व्हिडिओ बनवायला काय नाही, पण प्रॉब्लेम होतो बॅटरीचा. मी पॉवर बँक घेऊन आलोय, पण बॅटरी संपली ना तर जलते. आता ते तुम्हाला समजलं काय जलते. काय फॅमिली पण बघते ना ब्लॉग, म्हणून. सकाळचे 8:30 झाल्यात, पण धुके इकडे अजूनपर्यंत आहेत. एवढ्या सकाळचे पण धुके आहेत, तर इकडे केवढं कोल्ड असेल रात्री. आपल्याला सनराईज बघायचा होता, पण ते राहिलंच. कारण आता हळूहळू डोक्यावर सूर्य येत चाललाय. खड्डे खड्डे खड्डे. हा पॅच जरा चांगला नाही. माझं गाणं डिस्कंटिन्यूज होत आहे सारखं, कारण सोबतकडे फोन दिलाय थोडा व्हिडिओ काढायला. आणि सूर्य बघा ना इथं डोळ्यासमोर आहे. मस्त वाटतंय ना. पण पुढे थोडे रोड चांगले आहेत असं वाटतंय. इथून रोड चांगले आहेत तसे. आता ना रोड खूप चांगले आहेत. या साईडचे रोड चांगले आहेत, कारण
मी खूप आधी आलेलो तेव्हा रोड चांगले नव्हते, रोडचं काम नव्हतं झालं, रोड खडबडीत होते, फक्त दगडा डाऊन ठेवलेले. पण आता रोड खूप चांगले आहेत असं बोलायला केलं तर. आणि ह्या रोड मुळे ना अंतर खूप कमी होतं, आणि अंतर कमी झाला ना की जरा बरं वाटतं की हा. अरे कहना क्या चाहते हो? त्या साईडला बघा ना केवढे धुके धुके आहेत, पूर्ण ग्राउंड खाली आहे, लांब लांब पर्यंत कोणच नसेल तिकडे तर. मस्त इथे थांबलेलो आणि सूर्य इकडे, तिकडून मस्त ट्रेन जाते. आणि आता भावाला हेल्मेट दिलाय, त्याला जरा शूट करायचं आहे. आणि माझी गाडी सोबत चालवेल आता, मी जरा पाठी बसेन, आराम करेन. आणि आपल्या भावाची स्प्लेंडर, आवाज बघा आवाज बघा, नुसता धुरलाय नुसता धुरला नुसता धुरला. तर भावाने मस्त गाडी शिकली आहे. काय बोलतो, गाडी कशी वाटते चालवायला? मजा येते ना? मनातल्या शिव्या घालत होता, गाडीची वाट नव्हतं म्हणून. मनात शिव्या घाला होता? हा ते समजतं भाई, एकदा तू आजारी पडलास ना मग जास्त शिव्या लागणार. आता चला, आता आपण हो हा. काय 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 बोलायचं काय? नाकातून पाणी येते. हा, नाकातून सर्दीमुळे नाकातून पाणी येते. थंडी आहे इकडे, पण चांगली कशी थंडी आहे इकडे, धुके धुके पसरले आतापर्यंत. माईक नाही चालणार. अच्छा, म्हणजे माईकच्या इथेच बसतो. माईकच्या ह्याच्यात बसतो ना. ओके. आता गावाला घेऊन जाशील, इथे दिसतंय. गावाला घेऊन जाशील आणि चुकून लावलं. काय करायचं आणि नेटवर्क नसेल तेव्हा काय करणार आहे? हे बटन कसं माईकचं आहे का? अरे हे बटन काय लगेच ऑन झालं? अरे बाबा, शेड गोप्रो शिकतात, गोप्रो. आता हा मी प्रेस केला तर चालू झालं. बटन आहे का? मला आज समजलं. शेड एवढे महिने झाले गोप्रो वापरतात. अरे इकडे पण आहे. मग तेच बोलतो ना, आता बंद झाला. ते काम ते तुला ठेव, ते घरी घेऊन जातो. जा घरी घेऊन. आणि ते चिपकवणार कुठे? कपाळाला. कितीला गेली? तर मित्रांनो, आपण इकडे आलोय, आपली गाडी तिकडे, आणि गाडी इथून खाली आणू नाही शकत, तिकडे खूप जास्त दगड आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही या लोकेशनला आलो. आणि या दोघांच्या गाड्या त्यांनी दुसऱ्या रोडवरून आणलेल्या आहे, म्हणून ते घेऊन आलेत. बाकी लोकेशन बघा, लोकेशन एक नंबर आहे. आणि इकडे खाली झाड, एकच झाड आहे, मजा येते पण लोकेशन बघूनच. तुम्ही सिनेमॅटिक बघा.
मस्त चिलमध्ये मस्त चिलमध्ये दिल. आम्ही इथे बसलोय लेकच्या बाजूला. फोटो सेशन वगैरे चालू आहे. आणि इकडे मेसेज वगैरे. किती चमडीगिरी करतो रे तू? हा? 75,000 मेसेज बघतोय. किती अशा किती पोरी ठेवल्या? किती लिमिटेशन नाहीये. माझ्याकडे पोरी नाहीत खरं तर. मी बाबा सिंगल आहे. सिंगल राहायचंय मला. हा ब्लॉग आहे, नाहीतर आमच्या तोंडातून खूप वाईट शब्द आले असते तुझ्यापर्यंत. आम्ही शिवाय देऊ नाही शकत. मी देत नाही खरं तर. काय देत नाही? तोंडातून निघतात खरं तर. ते मित्रांसाठी अरे निघतात. आम्ही तुला देणार आहे रे, तू नाही देऊ शकत आम्हाला. आम्ही तुला देणार. माझे मित्र तसे तर मला द्यायला लागतात ते खरं तर. आणि हे बघा, हे दोघं लैला मजनू मस्त एका खांद्यावर एका खांद्यावर सॉरी एका फांदीव नाही बोललास. खांद्यावर हात टाकून बसलेत. आणि इकडे सुबोध जरा चमडीगिरी कमी कर. हा काय. आणि जेवढा पण item आणि आहेत ते जरा कमी कर. ना, ते नाही दाखवू शकत. पर्स जरा कमी कर. ते पर्सनल आहे ते. सगळं बंद झालंय आता. आणि हा account ते close ते झाले. तिला- ते आहे ना त्या व्यक्तीला ते दाखवू? ते पण सोडून दे. सगळं सोडलेलं आहे मी खरं तर. ते तुझ्यासाठी हानिकारक आहे. ते असे जोक होत राहतील. आपण परत भेटू कॅमेरावर. तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघालोय. येताना व्लॉग नाही केला कारण मी मित्राला दिलेला कॅमेरा, हेल्मेट वगैरे. आणि मी पाठी बसलेलो, गाडी सोबत चालवत होता. पण आता जाताना मी करतोय व्लॉग. तर तुम्हाला दिसेल की रोड कसे आहे तिकडचे. आणि इथे आता ऊन लागतं म्हणून आम्ही निघतोय. नाहीतर इकडचा नजारा, आम्ही जेव्हा सकाळी आलेलो ना, थंड थंड गारगार वाटत होतं. आता काय 10:30 झालेत. 10:30 वाजता मग तो डोक्यावर ऊन आलाय ना म्हणून. पण येताना नीट या. जर आलात तर सर्च करा फक्त धूम लेक. तुम्हाला पूर्ण लेक भेटेल. हे पडला असतास ना, पाण्यात पडला असता अख्खा भिजला असतास. गरम 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 वडापाव बनतोय. गरम वडापाव. गरम वडापाव एन्जॉय करूया. गाडी काय स्मूथ आहे पण मस्त आहे. मजा येते. आता बेटर वाटतंय ना. लावू वाटेल ना. हा चालू आहे. दुसऱ्या गिअरला 40 पर्यंत जाते ना. 30-40 ना. आणि मजा येते गाडी चालवता. लास्ट टाइम इथेच थांबलेलो, म्हणजे आताच फोटो वगैरे काढायला. थोडं वाकल्यासारखं झालंय कारण मग कदाचित हाईट वगैरे कमी असेल म्हणून. पण मजा येते, खरंच मजा येते गाडी चालवायला. आणि खरंच बाईक असली पाहिजे आपल्याकडे असं वाटतंय.
थोडं हँडल या पोस्चर मध्ये असते ना थोडं बरं झालं असतं. फॉर माय पर्स्पेक्टिव्ह, कारण माझी हाईट थोडी कमी पडते. अदरवाईज गाडी खूप छान आहे, गाडी चालवायला मजा येते. रॉयल एनफिल्डच्या गाड्या सगळ्यात छान असतात. आणि हा टॉप व्हेरियंट आहे, 230 पर्यंत. हां, अमाऊंट सांगतोय 230, 2,30,000. यांनी कलरचे पैसे दिलेत एक्स्ट्रा आणि डुअल ABS चे. त्यांचं डेस्टिनेशन आलं आता. चला बाय बाय. तुला पण बाय बाय भाई. आणि आम्ही तिघं आता वाशीला.